आणि हरकत नसेल तर तुमचं मत कोणाला ते सांगता का? अर्थातच काँग्रेसला, कारण आम्ही पारंपरिक काँग्रेसचे मतदार आहोत. आणि मतदानासाठी एकच निकष लावायचा असेल तर तो कोणता? नक्षलवादाचा. या मुद्द्यावर तुम्ही काय विचार केलाय? फडणवीसांनी तो कोणता सार्वजनिक सुरक्षा कायदा आणलाय ना, त्याने मूल निवासींवर अत्याचार वाढतील. महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा अधिनियम. पण त्याने मूल निवासींवर अत्याचार कसे वाढतील? कोणी सांगितलंय तुम्हाला हे? कोणी म्हणजे आमच्या काँग्रेस उमेदवारानेच सांगितलंय. अहो, त्यांनी सांगितलं तपास यंत्रणाचे अधिकार खूप वाढलेत. संशयितांचे ईमेल, फोन, लॅपटॉप वगैरे सगळं काही तुम्ही बघू शकता. मग नुसत्या संशयावरून ते कोणालाही उचलून नेऊ शकतात. तुमच्या मते जंगलात राहणारे किती बांधव ईमेल किंवा लॅपटॉप वापरतात? ते थांबा, मीच सांगतो. यालाच अपप्रचार किंवा फेक नरेटिव्ह असं म्हणतात. पण मला सांगा, नक्षलवादी ज्या काही बंदुका, काडतुस, दारुगोळा वगैरे वापरतात ते जंगलात कोण बनवतं? जंगलात? अहो साहेब, जंगलात कुठे फॅक्टरी आहेत? मग हे मान्य आहे ना की ती विदेशी ऑटोमॅटिक हत्यारं शहरातून गुपचूप जंगलात येतात. आता सांगा, लाखात किंमत असलेली ही महागडी हत्यारं विकत घ्यायला ते पैसे कुठून आणतात? अहो साहेब, ते ठरले गरीब लोक. लाखांची हत्यारं कुठून विकत घेतील? त्यांना तर फक्त जेवायची भ्रांत असते. मी फार लांबण लावत नाही, पण तुमच्या इतकं तर लक्षात येत आहे ना की जंगलात चालणाऱ्या अशा तथाकथित लाल क्रांतींची सूत्र शहरातून हलवली जातात. नक्षलवादाच्या मार्गाला लागलेले बहुतांशी तरुण अगदी साधे भोळे असतात. त्यांना भडकवलं गेलेलं असतं. आणि जेव्हा नक्षलवादी घटनेवर कारवाई करण्यात येते तेव्हा रक्त सांडतं ते या तरुणांचं. अटक होते तीही याच तरुणांना. खटले चालतात, तुरुंगात सडतात तर तेही हेच तरुण. आणि त्यांना भडकवणारे, हत्यारं पुरवणारे, नक्षली कारवायांचे प्लान बनवणारे हे लोक शहरांच्या उच्चभ्रू लोकात मिसळून बसलेले असतात. ही सूत्र चालवणारे या पूर्ण घटनेतून नामनिराळे असतात. म्हणजे असं झालं की एखाद्या खुनासाठी बंदुकीला गजाआड पाठवलं जातं आणि बंदूक चालवणारे हात आणि मेंदू 5 स्टार हॉटेलमध्ये वाईन पीत पुढचे प्लान्स बनवत राहतात. त्यांना काय काय नाव आहे ते? अर्बन नक्षल्स. हा, तेच. तर हे अधिनियम आणून त्यांच्या मेल्स, फोन्स, इंटरनेट वगैरेची चौकशी होऊ शकेल. आणि आता बंदुकीला गजाआड न टाकता त्या चालवणाऱ्या हातांना आणि मेंदूंना पकडता येईल. पटतंय. आधी फक्त जंगलातल्या नक्षलांचं एन्काउंटर केलं जायचं, पण त्याने नक्षलींची संख्या तात्पुरती कमी होते. पण पुढच्याच काही महिन्यातच त्यांच्याच परिवारातून आणखी कट्टर आणि नवीन नक्षलवादी तयार होतात. म्हणजे डोकेदुखीसाठी पाठीला बाम लावतात म्हणा की. पण साहेब, यावर इलाज काय? तुम्हाला काय वाटतं? ते तरुण बंदुका का उचलतात? का म्हणजे त्यांच्या हक्कांसाठी. कुठले हक्क? आपल्या जल, जमीन आणि जंगलांचे हक्क, शिक्षणाचा हक्क, नोकरी, व्यवसायाचा हक्क. पण मुळात शिक्षण आणि रोजगार हे कमी असल्याने जंगलातला तरुण मागे पडला आहे. म्हणून देवेंद्रजींनी त्यांना शिक्षण, आरोग्य, वनोपज यासारख्या गोष्टी सुरळीतपणे पोहोचवता येतील त्यासाठी रस्ते, टावर वगैरे बांधले. त्यांच्या वस्तीजवळ चांगला रोजगार निर्माण व्हावा म्हणून स्टील प्लांट सारखे उद्योग उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे एकेका जंगलातल्या 30 ते 50 हजार तरुणांना घराजवळच नोकरी मिळेल. त्यांच्यामुळे जंगलातल्या वस्तीतही भरभराट येईल. म्हणजे साधारण 1.5 ते 2 लाख लोक गरिबीतून बाहेर पडतील. आणि ते अभावातून बाहेर पडले तर हत्यार उचलणार नाहीत. अच्छा, म्हणजे यामुळे आता करेक्ट जागेवर बाम लावला जातोय. तर कोणतीही समस्या अभ्यासाने आणि चर्चेने सोडवायची असते. बंदुकीने ती सुटत नसते. आणि देवेंद्रजी अभ्यास करून करेक्ट गेम करतात आणि तुम्ही अशा चर्चा घडवून करेक्ट मतदान होण्यासाठी काम करता. धन्यवाद. धन्यवाद.